आज काय आहे सांगा बरं, माहिती आहे तुम्हाला? काय? बरोबर, आज वटपौर्णिमा आहे. तर आजच्या दिवशी वडाची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते, पण आज येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. ओके, तर ती साजरी करण्याचं कारण मी आज तुम्हाला सांगते. म्हणजे का करायची वडाची पौर्णिमा? तर वड हे जे वृक्ष आहे त्याला वट असंही म्हणतात, त्याचा समानार्थी शब्द वट आहे. तर या वडाची पूजा करण्याचं महत्त्वाचं कारण आहे की वडा 100 वर्ष जगतं. वडाचं झाड असं झाड आहे की ते सर्वात दीर्घायुष्य झाड म्हणून ओळखलं जातं. आणि जेवढं झाड वर असतं तेवढंच झाड जमिनीत असतं, म्हणजे ते झाड खूप मजबूत असतं आणि त्या झाडाचे औषधी गुणधर्म आहेत, म्हणून वडाची पूजा केली जाते वैज्ञानिक दृष्ट्या. आणि आपण आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर सत्यवान आणि सावित्री हे जोडपं होतं. ते जंगलामध्ये राहत होतं. जंगलामध्ये राहत असताना लग्नाच्या अगोदरच सावित्रीला हे सांगण्यात आलं होतं की सत्यवान हा लग्नाच्या नंतर 1 वर्षानंतर म्हणजे त्याचा मृत्यू होणार आहे. सावित्रीला हे सांगितलं होतं, पण तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला होता. मग बरोबर 1 वर्षानंतर तो दिवस उजाडतो ज्या दिवशी काळ म्हणजे मृत्यू हा सत्यवानाला घेऊन जाण्यासाठी स्वतः यम येतात. मग सत्यवान सावित्री जंगलात राहत होते. ते जंगलात जात होते आणि वडाच्या झाडाजवळ आल्याबरोबर तिथे यम येऊन थांबला होता आणि त्याने काय केलं? सत्यवानाचे प्राण घेतले. पण सावित्री ही पतिव्रता होती. तिने यमाला खूप विनवणी केली, पण यम ऐकण्यास तयार नव्हता. पण तिने तिच्या पतिव्रता देवाची विनवणी करून सत्यवानाचा प्राण यमाकडून वापस घेतला. आणि त्या झाडाखाली, म्हणजे कुठल्या झाडाखाली होतो तेव्हा? तो वडाच्या झाडाखाली होते. म्हणून त्या दिवसापासून पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा केली जाते. सर्व सुवासिनी या काय करतात? वडाची पूजा करतात. तेव्हापासून वट सावित्री पौर्णिमा हा सण आपण साजरा करतो. धन्यवाद. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. पूजा वडाची करतो दोरा बांधून कौतुकी. पूजा वडाची करतो दोरा बांधून कौतुकी. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. तप केलं सावित्रीनं, केली यमाची ग भक्ती. तप केलं सावित्रीनं, केली यमाची ग भक्ती. सत्यवानाला मिळाली नव्या जन्माची मुक्ती. सत्यवानाला मिळाली नव्या जन्माची मुक्ती. धन्य झाली ग सावित्री, जन्म लागला सार्थकी. धन्य झाली ग सावित्री, जन्म लागला सार्थकी. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. पूजा वडाची करतो दोरा बांधून कौतुकी. पूजा वडाची करतो दोरा बांधून कौतुकी. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. आला श्रावण महिना, पावसाची रिमझिम.